मित्रांनो तर बॅगला वगैरे कवर घातलाय. आज पण कालच्या गत पाऊस आला त्या टायमिंगला. आता मी आहे MP मध्ये. तर MP मध्ये आपण गाडीचं दुसऱ्यांदा ऑइल चेंज करत आहे. तर ऑइल आणलंय, ऑइल टाकतो आता. तर चला. किस वजह से गिर गया? गाय आ गई सामने. गाय आ गई तो पलटी खा गई. कौन चला रहा था? लगा तो नहीं आपको? दिली होती. तसंच सेम प्रॉब्लेम परत झालाय. ट्यूबलेस टायर आहे, टायरने हवा सोडून दिली सगळी. तर एकदम हवेशीर इतकी भारी झोप येईल ना, नात इतकं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता इथं मी MP मध्ये ग्वाल्हेरमध्ये टेंट लावला होता. तर टेंट वगैरे आवडतो, निघतो 6 वाजता निघतो, म्हणजे आपण जरा उन्हाचं बसता येईल दुपारनं ह्या हिशोबाने. तर चला टेंट वगैरे आवडतो, मग तुम्हाला दाखवतो टेंट आवडल्यानंतर. आज झोलच झाला, चार्जिंग नाही झाली, काय नाही झालं मित्रांनो. तो फायनल निघतो 6 वाजून. अजून 6 मिनिटांनी निघतोय बरोबर. पेट्रोल टाकतोय का. 700 रुपये काढाल तो भाई. ऑनलाईन आहे ना? 700. मित्रांनो तो हायवेला सकाळ सकाळी ट्रकच दिसतं. आता एक सीन गेला, 2 ट्रकच्या मध्ये गाडी घातली होती, तो घ्यायचा होता मला, पण तोपर्यंत कॅमेरा ऑनच नाही झाला. चलो मित्रांनो, आपण जवळपास काल आपण उत्तराखंडमध्ये होतो. उत्तराखंडमधनं आपण UP क्रॉस करून UP मध्ये आपण मेरठ, अलीगड, आग्रा क्रॉस करून आपण ग्वालियरला पोचलो. त्यामध्ये आपल्याला राजस्थान पण लागलं होतं, ढोलापूर म्हणून गाव होते. तर सगळं कंप्लीट करून आपण जवळपास काल 470 किलोमीटरचा प्रवास करून आपण MP मध्ये पोचलो होतो. कालचा मुक्काम तुम्ही पाहिलाच, आपण पेट्रोल पंपावर केला होता. काल काय झालं, चार्जिंगच्या अभावी व्हिडिओ काढायचा राहिला. तर पेट्रोल पंपावले पण लोक चांगले होते, सहकार्य केलं त्यांनी. आंघोळ करायला मोटर वगैरे चालू करून दिली आणि कॉट वगैरे टाकून दिली झोपण्यास. गौ माता साईट हट जाओ. ओ ओ ओ ओ किती मोठा कळतोय, किती मोठा कळप आहे. स्टोन क्रशर. तर चला मित्रांनो, आपण आता इंदोर मधील म्हणतो MP मध्ये एंट्री. मोहना गाव 7 किलोमीटर राहिले फक्त. चलो मित्रांनो, चलो चलो. गाया MP09. तो जवळपास 80 किलोमीटर आलोय. 80 किलोमीटर नंतर हा टोल नाका आलाय. तर तिथं थांबलोय जरा, काकडी खातो. काल काकडी घेतलेली. थोडा वेळ थांबलो, 5 मिनिटं. एक काकडी खाल्ली, 10 रुपयाची भजी खाल्ली. आता निघालोय. जवळपास 100 किलोमीटरच्या आसपास चालवलं. गाडीत काय ते प्रॉब्लेम आले का वाटतंय, गाडी रेस पकडा नाही काय व्हायला. मित्रांनो, तो आपण ग्वालियरमधनं सकाळी निघालो होतो. तर जवळपास 100 किलोमीटर चालवल्यानंतर गाडीचा आवाज चेंज झाला. तर मी म्हणलं ऑइल चेंज करून घ्यावं, कारण 2000 किलोमीटर पण झालं होतं ऑइल चेंज केलेलं. तर MP मधील शिवपुरी या गावामध्ये मी थांबलो. मोठं शहर आहे. त्या गावामध्ये सकाळचं एक मेकॅनिक उघडा होता, कारण मी सकाळच निघालो होतो. त्यामुळे 8 वाजताच मी 100 किलोमीटरचं अंतर कवर केलं होतं. तर त्या मेकॅनिकनी गाडीचं नट खोलायला पण जमाना, इतकं गरम झालं होतं ना इंजिन हीट. कारण 100 किलोमीटर मी नॉनस्टॉप आलो होतो. कुठंच एका ठिकाणी फक्त काकडी वगैरे खाल्ली होती तिथं 10 मिनटं थांबून.
त्यानंतर डायरेक्ट आलो होतो, त्यामुळे इतकं गरम झालं होतं ना इंजिन, काहीच सांगू शकत नाही. तो म्हणला अरे भाई आप ज्यादाही ओव्हर हीट हो गए. तरी त्या भावाने प्रयत्न करून काढलं हात वगैरे. त्याला म्हणलं सावकाश कर आपलं. तर ऑइल चेंज केलं आणि ऑइल चेंज करून आपण चेनला वगैरे पण ऑइल केलं आणि हे पण केलं, ब्रेक वगैरे टाईट करून घेतली त्याकडून भावाकडून. तर चला जाऊया पुढे. आता मी आहे MP मध्ये. तर MP मध्ये आपण गाडीचं दुसऱ्यांदा ऑइल चेंज करत आहे. जाताना पण आपण MP मध्येच ऑइल चेंज केलं होतं, तर आता पण MP मध्येच ऑइल चेंज केलं आहे. आता ऑइल वगैरे चेंज केलं आहे, गाडीची चेन वगैरे टाईट करून गाडीच्या चेनला पण ऑइल करून घेतो आहे. अजून आपल्याला जवळपास 1010 किलोमीटर आहेत नगर आहे. तर 2 वेळा ऑइल चेंज करायला लागला आपल्याला या ट्रिपमध्ये. तर बघूया, जाऊया आता घरी. आज पण MPत मुक्काम राहील, उद्याचा महाराष्ट्रात मुक्काम राहील आणि परवा दिवशी आपण फायनली घरी पोचू. तर सकाळ गाडी पार 2 दिवसात गाडीचा दूरच निघाला, इतकं चालवली मी गाडीचं माहिती का. काल 450 आणि परवा दिवशी बी 350 चालवली, ती पण घाटात. तर चला आज पण 400च्या आसपास जायचं आहे, त्यामुळे ऑइल चेंज करून घेतलं पहिलं. त्यानंतर ऑइल वगैरे चेंज केलं आहे. आता इथं आलं, इथं पोहे खायचे. तिथं ये चोरा आहे, इथं पोहे भेटतात म्हणून सांगितलं मित्रांनो. तर पोहे खातोय आता, पोहे खाऊन निघतोय. पोहे खा राव. नहीं अरे मैं महाराष्ट्र से हूँ, हमारे इधर पोहे ज़्यादा देते हैं. केदारनाथ गाड़ी से. इंदोरी पोहे भावाकडे खाल्ले पोहे. तिथं UP MP इकडे स्वस्त आहे सगळं. 10ला पोहे भेटतात, 10ला भजी भेटतात, 10ला. 20चे पोहे खाल्ले मी, फुलच झालो. 10चेच घे पाहिजे होते. चला तर मी आता MP मध्ये शिवपूरमध्ये आहे. तर शिवपूरमध्येच आपण आता नाश्ता वगैरे केला, गाडीचं ऑइल चेंज केलं. तर जवळपास आज 100 किलोमीटर आल्यानंतर ग्वालियरमधनं निघालो होतो. तर आपण शिवपूरमध्ये 106 किलोमीटर नंतर ना नाश्ता केला, एका ठिकाणी पोहे खाल्ले, एका ठिकाणी गाडीचं ऑइल चेंज केलं आणि आता निघालो आहे आपण पुढच्या दिशेने. चला मित्रांनो, काय जबराचा ॲक्सिडेंट झाला आहे. किस वजह से गिर गया? गाय आ गई सामने. गाय आ गई तो पलटी खा गई. कौन चला रहा था? लगा तो नहीं आपको? कभी पलटी खा गया? अभी की बात है. अभी तो कितना टाइम होगा? 2-1 घंटे हो गए. 2-1 घंटे हो गए. वो क्या पड़ा है? वो प्राइमर पड़ा है क्या? कलर ही पेंट है. पेंट है क्या? तो आपका तो बहुत नुकसान हो गया है. गाय को बचाने के चक्कर में गाड़ी अंदर. गाय बच गई क्या? हाँ, गाय को बचाने के चक्कर में. मित्रांनो बघा किती काही लाखोंचा कलर सांडलाय खाली. महिंद्रा छोटा कौन सी गाड़ी थी? योद्धा, टाटा योद्धा. चलो क्रेन बुलाई क्या सीधी करने के लिए? ओके. लगा नहीं ना किसी को भी? कितने लोग थे? 2 लोग. तो ये तुम दोनों थे क्या? लगा क्या रे भाई तेरे को? ऊपर से निकल गए फिर. सीट बेल्ट लगाया था क्या? हाँ, इसलिए तो बच गए, नहीं तो इतना तो जोर से लगा. चलो थैंक यू. भगवान आपको जल्दी से निकाले इसमें से. चलो मित्रांनो, कसला काम ॲक्सिडेंट झाला. मित्रांनो, तो तुम्ही मगाशी पाहिला कसा ॲक्सिडेंट होतो गायींमुळे. इथं आता पण झाला असता. मुख्य जनावरांचं काय सांगता येत नाही. माणूस जातं वाचवायला, पण त्याची बाकी कलरनी पाहिजे गाडीत पलटी जाते. मेन गोष्ट गाईला पण लागलं नाही आणि माणसाला पण लागलं नाही.
भरून घेतो इथं ह्याच्याकडून कितने काय बाई 5 लिटर हां ओके. तर मित्रांनो पाणी बघतो पहिलं ओके. पाणी बघणं गरजेचं आहे प्यायला पाणी लागतंय ओके. मित्रांनो तर पाणी भरून घेतलंय 10 रुपयात 7 लिटर म्हणजे एक बाटली पिलो मी एक बाटली भरून घेतली आणि 5 लिटरचं कॅन. थंड पाणी पण राहणार नाही थंड कारण आपल्या त्या पोत्याला पोतं नाही बांधलेलं. पोतं बांधायला पाहिजे नेक्स्ट टाइम पोतं बितं सगळं जुगाड करूनच येतो. मित्रांनो जवळपास 230 किलोमीटर आल्यानंतर ना थांबलो एका ठिकाणी परत रेस्ट घ्यायसाठी थोडा वेळ. तर चला घेऊया. गाडी पण सावलीत लावली आणि बाजूवर बसतो थोडा वेळ. मित्रांनो तर झोपलो होतो इथं बाजूवर 12 वाजता झोप लागली. जातो पुढं कुठं तरी अजून थांबतो अशा हिशोबाने बघूया. चांगली झोप लागली होती मला चांगला डोळा लागला होता. चला 12 वाजले कंप्लीट. पाऊण तास झालं गाडी बंद आहे. गाडी थंड झाली असेल पण आता चालू होईल का नाही याची गॅरंटी नाही मला. अरे वा एका किकमध्ये चालू झाली नाही तर अशी होत नाही. आता काय करतो 50 किलोमीटर दिसतो 50 किलोमीटर जातो मग जेवायचं हॉटेल पाहतो. बरेच गावात झाली गाडी आता. मित्रांनो आता एकदम इतका भयंकर सीन झाला ना. मी आपलं कॉन्स्टंट 60च्या स्पीडने चाललो होतो आणि एकदमच वादळ आलं म्हणजे आपलं ते नाही चक्र वायदळीतच बसलो असं झाली गाडी दाबून तळली नाही तर पडलंच असतं भाऊ. असं चटका बसला एकदम मला. चला रोडने काय पण होऊ शकतं. ओके मित्रांनो तर पहिले जेवायला थांबलोय MP मध्ये. तर पहिल्यांदाच या ट्रिपमध्ये पनीर खातोय आता. पाहू शकता पनीर आणि रोटी बघूया कसं लागते. ओके सरपंच गुज्जर हॉटेल. लय तेलकट होतं तसं चांगलं होतं फक्त उन्हात गाडी आता बोलतोय. चला तर इथं तिकडं गाडी लावली आपली. इथं आलो होतो औषध घ्यायला. जुलाब होत असल्यागत वाटतात मला. होत असल्यागत वाटतात काय होतातच. रोड क्रॉस करणं ते तुंगनाथमध्ये खाल्लं होतं ना ते त्याच्यामुळं त्रास होतोय. चला गोळी खाल्ली एक आता संध्याकाळी खायची. खास मी लई लांब U-टर्न होता म्हणून चालत गेलो इथं लांब. चला मित्रांनो तो पाऊस चालू झाला. आता आम्ही बेवार म्हणून गाव आहे तिथे. वादळ सुटले पाऊस यायचा चान्स आहे. आता काय करतो पहिलं बॅगला कवर घालतो. मित्रांनो तर बॅगला वगैरे कवर घातलाय. आज पण कालच्या जगात पाऊस आला त्या टायमिंगला. चला जाऊया. वारंलाही सुटलं मित्रांनो. तर परत 300चं पेट्रोल टाकलं म्हणजे 700 300 हजाराचं झालं आतापर्यंत आजच्या दिवसातलं. आजच्या दिवसात रनिंग किती आलंय ॲव्हरेज देत नाही MPतलं पेट्रोल मला जाताना पण कळलं. आपण जवळपास 350 किलोमीटर आलंय आता. मित्रांनो तर आज दिवसात गाडीने लई प्रॉब्लेम दिला भाऊ. मग अशी जेवण केलं तिथं गाडी बंद पडली होती. तिथे एका भाऊकडून धक्का देऊन चालू केली. पुढं आल्यानंतर गाडीच्या चाकाने पुन्हा हवा सोडून दिली ट्यूबलेसच्या. तर आता किती लांब आहे काय माहिती पंक्चर काढणारा
तर चला जाऊया. जास्त लांब नाही आहे वाटतं. तर मी एका जणाला विचारलं तर 200 ते 300 मीटरवर आहे. तर चला पाहूया त्याला ते जमतंय का नाही काय माहिती. एकदम खेडेगावातलं आहे. तर बघूया कशा प्रकारे तो काढतोय माणूस पंक्चर. आलोय पंक्चरवाला पाशी. मित्रांनो हवा गेली आता. काही खरं नाही गाडीचं आज. खिचो पीछे सर. टूबले से हवा छोड़ दी है. हवा मारने की है उसको. मित्रांनो तर परत सेम MP मध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम झाला होता ना, टायरने हवा सोडून दिली होती, तसाच सेम प्रॉब्लेम परत झाला आहे. ट्यूबलेस टायर आहे, टायरने हवा सोडून दिली सगळी. लई लांब नाही, इथनं जवळपास 100 ते 200 फुटावर झाला प्रॉब्लेम. तर हवा मारून बघूया, चेक करून पंक्चर आहे का नाही. कसं काय कैसे छोड़ दिया अचानक. उसको मारो मारो, टायर को मारो थोड़ा. मित्रांनो तर पंक्चर काढली गाडी. चाक आता चालू आहे ना गाडी. याची मदत घेऊ जा. कॉइल का प्रॉब्लम हुआ है तो इसलिए वो गर्म ओवर हीट होने की वजह से. चला मित्रांनो आता किती वेळा दाखला देऊन चालू केली. चला मित्रांनो तर या पेट्रोल पंपावर थांबलोय आता आजचा मुक्काम करायसाठी. काय होतंय, लय गर्दीच्या ठिकाणी गेलं ना तर गरम लय होतंय. त्यामुळं आज काय जरा अजून मी अर्धा तास खिचली असती गाडी, पण म्हणलं मोकळ्या टाकत म्हणजे गरम होत नाही. झोप पण चांगली येते. आता बघा झेंडं कसलं हालतात. हे तर काय आपलं माळाव पंप असल्यागतच आहे, त्यामुळे इथंच मुक्काम करायचं ठरवले. चला व्हिडिओ अपलोड करतो आता. बघूया काय होतंय. आंघोळ करायचं नियोजन असलं तर आंघोळ करूया. मित्रांनो बॅगींनी पण दम तोडला. बॅग पण फाटली बघा. इथं एक ही मोठी बॅग इथं फाटली, ही साईडची मटेरियलची बॅग इथं फाटली, ही दुसरी वयची ती सामान ठेवायची बॅग इथं फाटली. एवढे ट्रिप केल्या की सगळ्या बॅगींनी पण दम तोडला. आता लय खर्च मोठा परत बॅग घेणं काय घेणं. तर पाहिजे असा सपोर्ट नाही भेटला लागा. तर चला काय आता टेंट लावतो, तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो. चांगली गार हवा सुटते लागा इथं. एक नंबर झोपी. मित्रांनो तिथं गाडी लावली आपली, कारण कुठनं तिकडून ट्रक बिक वळून इथं येऊ नये म्हणून. इथं एकदम हवेशीर, इतकी भारी झोप येईल ना. नात इतकं हवा हा सुटली ना डेंजर. तुम्ही पाहू शकताय, टेंट लावतानाच पाहिलं असेल किती हवा होती. तर चला झोपतो मी जरा थोडं वेळ, तोपर्यंत व्हिडिओ वगैरे एडिट करून टाकूया. मित्रांनो तर टेंटमध्ये पडलोय. हवा बिवा चांगली सुंदर आहे. फक्त काय होतं, हवा लागा नाही. हाताला लागते इथं वरती, खाली लागा नाही. तिकडून काय त्या अडचण ठेवायला पाहिजे, तर नाही तर लगेच पास होती, खाली नाही. चलो